नमस्कार सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत. तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचा जावो हीच आई काळूबाईच्या चरणी प्रार्थना. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गाडीतून कुठं चालले, तर हे बघा आपला अभि ना खुशीच्या मम्मीच्या मांडीवर कसं खेळतोय, म्हणजे लाडू त्यांना आत्या म्हणतो, कारण त्या दरवर्षी ह्यांना राखी बांधतात. तर आम्ही चाललो होतो सोमेश्वरला कारखान्यावर साखरही घेतली आणि इथं बघा आम्ही मंदिरात चाललो. मंदिरात जायचं काही ठरवलं नव्हतं, पण श्रावण महिना होता म्हणून ताईंनी भाऊंला सांगितलं की आपण जाऊ म्हणून मंदिरात. तर आम्ही चाललो होतो मंदिरात. तर इथं बघा यात्रेसारखे ना तोरणं वगैरे भरपूर विकायला होती. इथं श्रावण महिन्यात यात्राच भरते म्हणतात सर्वजण. तर इथं बघा खेळण्यांची ह्याची दुकानं लागली होती. तर आम्ही मला ना पिंड घ्यायची होती महादेवांची, आणि योगच येत नव्हता. पिंड म्हणा गणपती म्हणा, मला 2 गोष्टी राहिल्यात आपल्या देवघरात, 2 देव राहिलेत घ्यायचे. तर मला पिंड मागच्या साईडला काही भेटली नाही. मग नंतर मी पुढच्या साईडला जाऊन आणली आणि इथं चौकशी केली, पण मला ते जे ताट घ्यायचं होतं फुलांचं वगैरे, तर पहिल्यांदा अगोदर आलतो आम्ही त्यावेळेस काय विकायला नव्हतं, कारण आम्ही मधनंच आलो ना, त्यामुळं एवढं काय माहीत नव्हतं कुठं भेटतं ताट हे ते. तर आम्ही मागच्या साईडनं गेलो, तर आम्हाला हार फुल ते घ्यायचं होतं महादेवांना, ते काहीसुद्धा भेटलं नाही मला मागणं, कारण मी पुढनं जायला पाहिजे, तो पुढनं भेटला असतो. तर इथं बघा आम्ही चाललो होतो मंदिरामध्ये आणि बघत चाललेलो काय नवीन दिसलं तर घ्यायसाठी. पण जे आहेत त्याच वस्तू यात्रेत नाहीत ना, आपण घेतच असतो. तर त्याच होत्या. इथं आम्ही चप्पल वगैरे काढले, आतमध्ये गेलो तर एका साईडला महाप्रसाद ते चालूच होते बहुतेक, का बायका जेवण करत होत्या. तर आम्ही काही थांबलो नाही प्रसादासाठी, आणि अभि पण होता ना आमच्याबरोबर, त्यामुळं आम्हाला लाईनमध्ये पण थांबता आलं नाही आणि गर्दी खूप होती. इथं समोर गेलो की आम्हाला ना एक बारव दिसली, त्या बारवमध्ये कासव होता, आणि ते कासव फक्त आहे ना भाऊंला दिसलं, आम्हाला काही दिसलं नाही कासव. तर छान होतं पाणी, आणि आम्हाला असं मंदिरात आल्यावरती खूप फ्रेश वाटलं. आणि नंतर मग मी पुढच्या साईडनं मी पिंड घेतली, पण ती मी भेटवली नाही. आता घरी गेल्यावरती मी त्याचा अभिषेकही छान करेल, मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच, कारण इतके दिवस मी खंडेराव महाराजांच्या टाकाला अभिषेक करून बेलपान ते वाहत होते. तर देवाचीच इच्छा झाली असेल की नाही का पिंड नव्हती, मग ते पिंड आणली मी आधी. तर पिंड मी ब्राह्मण काकांना विचारलं आणि त्याच्यानंतरच पिंड मी घेतली. तर त्यांनी सांगितलं मला आपल्या हाताच्या अंगठ्याच्या साईजची पिंड असावी. तर त्याच्यापेक्षा छोटीच मिळाली मला, परफेक्ट नाही मिळाली, कारण मोठी नसावी. मग मोठी होती त्यांच्याकडं, पण मी छोटीच घेतली. आणि देवाच्या दारातनं आणली ते महत्त्वाचं, कारण आपण इतर वेळेस दुकानात ह्यातनं घेतो तर ते चांगलं मला श्रावण महिन्यात भेटली देवाच्या दारात. इथं बघा गर्दी खूप होती, आणि आम्ही जिथून लोक दर्शन घेऊन बाहेर पडत होते तिथून आत गेल्यामुळं डायरेक्ट समोरच TV वरती झालं दर्शन, कारण लाईनला थांबलं नव्हतं, त्यामुळं आम्हाला डायरेक्ट आत सोडलं नसतं त्यांनी. तर इथं आम्ही विभूती भस्म लावलं, भस्माच्या पुड्या पण घेतल्या, आणि TV वरती बघा तुम्हाला दर्शन भेटल सोमेश्वरच्या मंदिरातल्या महादेवांचं, शिवलिंगांचं. तर हे बघा दर्शन किती छान, बायका पूजा वगैरे करत होत्या. माझी पण इच्छा होती, कारण आपण सारखं येत नाही, पण अभिला घेऊन एवढं मला करता आलं नसतं ना, म्हणून मी बाहेरूनच घेतलं. बघू पुढच्या वर्षी नक्कीच गेलो तर आहे ना करू, केलेला मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ दाखवेल. आणि नंतर तिथं साईडलाच गणपती बाप्पांचं मंदिर होतं. गणपती बाप्पांची पण छान मूर्ती होती, मूर्तीचं आणि ह्याचं अंबिका मातेचं पण मंदिर होतं. तर तिथं पण दर्शन घेतलं, आणि आम्ही नंतर बाहेर येऊन मग मी पिंड घेतली. तर पिंड बघा मी छोटीच घेतली, तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा छान पिंड अशी घेतली. पुन्हा भेटूयात अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा.